महेशने मला त्याची ही आजची आपबीती शेअर केली आहे. तो सांगतो की 21 जून 2008 साली तो आणि त्याचा मित्र संतोष हे कॉलेजमधून पासआउट झाले होते. पासआउट झाल्यानंतर त्यांना लगेच नवीन ठिकाणी जॉब लागला होता. महेशचं गाव म्हणजे नागपूरमधल्या मधलं. आणि ते दोघे ज्या कंपनीमध्ये कामाला लागले होते त्यांची ती कंपनी आणि त्यांच्या गावाचं अंतर एक 25 ते 30 किलोमीटर असेल. त्यांची बस त्यांना गावच्या मेन रस्त्यावरती न्यायला यायची. आणि साहजिकच गोष्ट आहे, त्यांना 3 शिफ्ट असायच्या, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड. आता न्यू जॉईनिंग आहे म्हटल्यावर त्यांचा सिनियर त्यांच्याकडून जास्त काम करून घ्यायचा. आणि ते दोघेही हसतमुखाने ते करायचे, कारण नवीन जॉब होता, नवीन इम्प्रेशन पाडायला लागतं आणि नवीन नवीन पैसा येत होता. सो एनर्जी असते ना ती तरुण वयाची. सो ते सर्व करत होते जो काही त्यांचा मॅनेजर त्यांना सांगत होता, सुपरवायझर. एका दिवशी त्यांची सेकंड शिफ्ट होती आणि त्यांचा सुपरवायझर त्यांना बोलतो की आज रात्री तुम्ही थोडं उशिरापर्यंत थांबा, आपल्याकडं वर्कलोड खूप जास्त आहे पण माणसं कमी आहेत. सो तुम्हाला दुसऱ्या लोकांचंही काम करावं लागेल, त्यामुळे तुम्ही आज ओव्हरटाईम करा. ओके, ज्याला कोणाला सेकंड शिफ्ट म्हणजे काय माहीत नसेल तर दुपारी बोलावतात कंपनीमध्ये आणि संध्याकाळी 11-12 वाजेपर्यंत सोडतात, किंवा जास्त लवकर आहे जास्त उशीर आहे पण दुपारी बोलवतात. आता सुपरवायझरने हे त्यांना सांगितल्यानंतर ते त्याला नाही बोलूच शकत नव्हते. ते तिथेच थांबले ओव्हरटाईम करत. त्यांचं काम आता उरकत आलं होतं आणि महेश आणि संतोषला माहिती होतं की त्यांचं गाव हे कंपनीपासून सगळ्यात दूर आहे आणि तिथे फक्त ते दोघेच राहतात. म्हणजे बस जेव्हा शेवटच्या स्टॉपला येते तोच त्यांच्या गावचा शेवटचा स्टॉप, आणि त्या बसमध्ये तेव्हा फक्त 3च जण असतात, एक ड्रायव्हर, एक संतोष आणि एक महेश. रात्री 1-2च्या दरम्यान ते कंपनीच्या बाहेर पडतात आणि बसची वाट पाहू लागतात. थोड्या वेळातच कंपनीचा बसवाला येतो आणि त्यांना बसवतो आणि ते आपल्या गावाच्या दिशेने निघतात. आणि बघता बघता ते गावाच्या जवळ येतात आणि नंतर ते गावाच्या मेन रस्त्यावरती उतरतात आणि ते दोघे आपल्या घराच्या दिशेने चालू लागतात. महेश आणि संतोषचं घर एकदम जवळजवळ होतं. घराकडे जात असताना गावातलं वातावरण असं होतं की कुठेतरी दूरवर कुत्री रडतायत, ओरडतायत, रातकिड्यांची किरकिर ऐकू येते, हवेमध्ये थंडावा जाणवतोय. आणि एवढं सगळं जाणवत असताना महेश संतोषला बोलतो, संत्या तुला वाटत नाही का रे आज आपण गावात खूप लवकर पोहोचलोय? म्हणजे बघ ना, नेहमी आपल्याला अर्धा-1 तास लागतो, पण आज आपण एक 15 ते 20 मिनिटातच आलो आहे. त्यावर संतोष त्याला बोलतो की मला काही माहिती नाही, मला खूप झोप आली आणि एक तर मी बसमध्ये पण झोपलो होतो आणि मला आत्ता पण खूप झोप आली आहे. पण हां, मला थोडंसं तरी जाणवतं आहे, नाहीतर मी बसमध्ये झोपतो आणि माझी झोप पूर्ण पण होते. पण आज असं नाही आहे, असं वाटतं की आज आपण थोडंसं लवकरच आलो आहे. महेश आता बोलतो, हो रे, पण आता आलोय तर आलोय, चल लवकर घरी जाऊयात आणि झोपूयात. असं बोलून ते दोघे आपले पावले जोरात घराच्या दिशेने टाकू लागतात. पण थोड्याच वेळात त्या दोघांना जाणवतं की आपलं घर यायला एवढा वेळ लागत नाही. रस्त्यापासून फक्त 5 मिनिटाच्या अंतरावर घर आहे आपलं. ते दोघे जागेवरती त्या गावच्या रस्त्यावर थांबतात आणि निरखून आजूबाजूला बघतात. आणि त्यांना सगळं ओळखीचंच वाटत होतं, कारण लहानपणापासून ते त्या गावात मोठे झालेत, त्यांना सगळं काही परिचयाचं होतं. पण तरीसुद्धा त्यांना त्यांचं घर येत नव्हतं. पण या सर्वामध्ये महेशला एक वेगळी गोष्ट जाणवली. त्याला तिथे खूप वेगळी फिलिंग येत होती. त्याला नेहमीची जी गावची फिलिंग होती ना की आपण आपल्या गावात आलो आहे, तसं त्याला तिथे वाटत नव्हतं. आणि तितक्यातच मागून त्यांना कोणीतरी खोकण्याचा आवाज येतो. ते दोघे मागे वळून बघतात आणि त्यांना दिसतं की एक 60 ते 65 वर्षाचा वयाचा एक माणूस त्यांच्या पाठीमागे उभा आहे. आणि तो कुठून आला आणि कसा आला याची त्यांना जराही भनकसुद्धा लागली नाही. त्याच्या पावलांचा आवाज नाही, का कसलाचा आवाज नाही, तो अचानक प्रकट झाला की काय असं त्यांना वाटत होतं. आता महेश थोड्या संकोचित भावनेने विचारतो की बाबा कोण तुम्ही आणि तुम्ही इथे काय करताय यावेळेस? कोणाकडे आला आहात तुम्ही? तुम्हाला कधी पाहिले नाही इथे. त्यावरती ते बाबा बोलतात की मी माझ्या पोरीकडे आलो आहे. रात्री गावातून निघताना थोडा उशीर झाला आणि त्यामुळे मला बसवाल्याने रस्त्यावरतीच सोडलं आणि मेन रस्त्यावरनं गावामध्ये यायला कुठली गाडी पण नव्हती. सो मला पायीच यावं लागलं. महेश बोलतो की मी तुम्हाला इथं आधी कधी पाहिलं नाही. पण त्यावर बाबा बोलतात की तू कसं पाहशील, मी जास्त येत नाही इथे. आता संतोष त्या बाबांकडे खालून वरतून निरखून पाहतो आणि त्याला दिसतं की एक पायजामा शर्ट घातलेला माणूस, एवढा पण म्हातारा वाटत नाही आहे, बट तरीसुद्धा त्याचा जो चेहरा आहे तो ब्लँक आहे. त्याच्या चेहऱ्यावरती कुठलेही हावभाव नाही आहे. एक इमोशनलेस त्याचा चेहरा काहीसा दिसत होता. संतोष विचारतो की कुठे राहते तुमची मुलगी या गावात? बाबा पुढे बोलतात की इथूनच सरळ खालच्या रस्त्याने गेलं ना, डावीकडे वळून माझ्या मुलीचं घर येतं. आम्ही जसं हे ऐकतो तसा तो थोडासा कन्फ्यूज होतो, कारण त्याला चांगलं आठवत होतं की बाबाने जी दिशा सांगितली आणि ज्या दिशेला बाबा बोट करतायत त्या दिशेला फक्त एक दाट झाडीच आहे, पण त्या झाडीच्या मागे एक जुनं घर आहे जे की पडलंय. ऑफकोर्स तिथे आता कोणी राहत नाही आहे.
महेश आणि संतोष फक्त एकमेकांकडे बघतात आणि आपल्या रस्त्याने सरळ पुढे चालू लागतात. ते दोघे पुढे आणि तो म्हातारा माणूस त्यांच्या मागून चालू लागतो, तेही खोकत खोकत. आता संतोषला काहीतरी वेगळं वाटतं, कारण रस्त्यापासून 5 मिनिटावरती असलेलं त्याचं घर आता 10 मिनिटं होत आली तरी त्याला सापडत नव्हतं. तो महेशला बोलतो की असं कसं शक्य आहे, आपलं घर तर इथेच पाहिजे. आणि ऑफकोर्स ही गोष्ट महेशच्या पण लक्षात आली होती. आता तो म्हातारा बोलतो की पोरांनो, तुम्ही जागेवरती थांबा, कारण मला चांगलं आठवते की माझ्या मुलीचं घर हे डाव्या साईडला होतं, पण ते सुद्धा मला अजून दिसलेलं नाही आहे. असं कसं शक्य आहे? माझ्या मुलीचं घर आत्तापर्यंत यायला हवं होतं. मला या गावात काहीतरी वेगळं वाटतंय. यावरती दोघे त्या बाबांना बोलतात की बाबा, आम्हाला पण तसंच जाणवते. आमचं घर आत्तापर्यंत यायला हवं होतं, पण ते अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. आम्ही बराच वेळ झाला चालतोय. आम्हाला वाटलं आम्ही नाईट शिफ्ट केली त्याच्यामुळे आम्हाला काही भास वगैरे होतात का, पण तसं काहीच होत नाही आहे. आणि हा गावचा रस्ता पण संपत नाही आहे, तीच घरं दिसतात परत. त्यावर ते बाबा मोठे श्वास घेतात आणि बोलतात, पोरांनो, आपल्याला चकवा बसलाय. हे ऐकल्यानंतर महेश आणि संतोष एकमेकांकडे बघतात, कारण त्यांनी चकवा हा शब्द बऱ्याच वेळा ऐकलाय लहानपणापासून. पण त्यांना माहीत नव्हतं की कधी काळी आपण पण अशाच चकव्यात बसू. आय मीन, व्हॉट इन द वर्ल्ड, की कोणी विचार केला असेल की आपण कधीतरी एका दिवशी चकव्यात बसू. चकवा काय आहे हे पण माहिती नाही आहे, फक्त ऐकलंय असं असं असतं. ते दोघे स्वतःच्या कामामध्ये, स्वतःच्या करिअरमध्ये एवढे गुंतून गेले होते की त्यांनी कधी अशा गोष्टींवर विश्वासच ठेवला नाही. ते दोघे आता त्या बाबांना विचारतात की बाबा, चकवा तुम्ही बोलता ते खरं आहे का? हा चकवाच आहे का? असं आहेच तर मग आता आपण काय करायचं? त्यावर ते बाबा बोलतात, आपण काहीच करायचं नाही. जे काही करणार ते चकवा घडवणारा करणार. आपण जसं चालू आहे तसंच रस्त्याने आपण चालत राहू. माझ्या अनुभवानुसार जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य उगवत नाही तोपर्यंत हा चकवा काही संपत नाही. त्यामुळे आपण फक्त सरळ चाललं पाहिजे. आणि हो, मागून कुठलाही आणि कसलाही आवाज आला तर अजिबात मागे वळून बघायचं नाही. आणि जर का तुम्ही बघितलं तर तुम्ही कायमचं या गावात आणि या चकव्यात अडकून जाल. जसं बाबा हे बोलतात, महेश आणि संतोषची तर तिथेच फाटते. ते थरथर कापायला लागतात की हे काय बोलतात, असं त्यांनी कधी विचार पण केला नव्हता. ते दोघे ठरवतात की आपण आता कसलाही आवाज आला तर मागे वळून बघायचं नाही. ते परत आपल्या रस्त्याने जाऊ लागतात. ते दोघे शेजारी आणि तो म्हातारा माणूस म्हणजेच तो बाबा त्यांच्या मागे. आता महेश सांगतो की कितीतरी लोकांना ही गोष्ट फेक वाटत असेल, बनावट वाटत असेल, पण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. ही गोष्ट काही ऐकण्याची किंवा ऐकवण्याची नाही आहे, ही गोष्ट अनुभव करण्याची आहे, असं तो बोलतो. आणि हा अनुभव काही प्रत्येकाला येत नाही, तो खूप मोजक्याच लोकांना येतो. तुम्ही त्यांना नशीबवान पण म्हणू शकता. असो, आता महेश आणि संतोष जेव्हा रस्त्याने जात असतात तेव्हा रस्त्या शेजारच्या आजूबाजूला जी घरे होती कौलारूंची, त्या प्रत्येक घराचा दरवाजा अचानकपणे उघड बंद होऊ लागला, खिडक्या उघड बंद होऊ लागल्या की कुणीतरी जोरात उघडते बंद करते. तो आवाज इतक्या जोरात होता की तिघेच्या तिघे आपल्या कानाला हात लावतात. ते तिघे जात असताना त्या गावामध्ये इतके भयान वातावरण निर्माण झाले होते की असं वाटतं की हे गाव एक भूतांचंच गाव आहे, एक संपूर्ण गजबजलेलं गाव. पण रात्री कुत्रंसुद्धा बाहेर नाही आहे, पण ते दूरवरती आहे. आता त्या दारा खिडक्यांच्या बंद होण्याच्या आवाजामध्ये आणखी एक आवाज ॲड झाला, तो म्हणजे ओरडण्याचा. त्यांना त्या घरामधून विचित्र प्रकारचे आवाज येऊ लागले. पण महेशला तिथे आणखी एक गोष्ट जाणवते. गावातलं जे हनुमान मंदिर होतं, जे की मेन चौकात होतं, ते तिथे नाही आहे. त्या जागी तिथे एक मोठं पिंपळाचं झाड आहे. जेव्हा महेश आणि संतोष ते झाड बघतात ते शॉक होतात, कारण हे झाड तर ह्या गावात कधीच नव्हतं. इथे एक छोटं मारुतीचं मंदिर होतं, पण आता तेही गायब झालं होतं. महेश हनुमानाचं स्मरण करणार तेवढ्यातच मागून तो म्हातारा बोलतो की पोरा, आता देवाचं नाव घेऊ नको, नाहीतर कायमचंच या गावात तू अडकून जाशील. महेशला मागे वळून त्यांना विचारायचं होतं की तुम्हाला कसं कळलं की मी काय विचार करतोय, पण तो हे करू शकत नव्हता. तो पुढे चालतानाच हा विचार करतो की याला कसं कळालं की मी देवाचं नाम स्मरण करणार होतो. महेश पुढे चालतानाच त्या बाबांना विचारतो की बाबा, तुम्ही याआधी कधी चकव्यात अडकलायत का? तुम्हाला एवढं सगळं माहिती आहे चकव्याबद्दल? त्यावर ते बाबा हो बोलतात आणि पुढे सांगतात की एका रात्री मी असाच एका गावातून चाललो होतो आणि सेम आजच्यासारखं मला बसवाल्याने खूप दूरवर रस्त्यावरती सोडलं आणि मी गावात पायी आलो. गावात आल्यानंतर मला कळालं की यार, मी घरापर्यंत पोहोचतच नाही आहे. नंतर मला कळालं की मी चकव्यात अडकलो आहे. मला काही सुचत नव्हतं, मला कसे करून माझ्या पोरीच्या घराकडे जायचं होतं. आणि तेवढ्यात रस्त्याने जात असताना मला मागून माझ्या मुलीचा आवाज आला
आता बाबा हे सांगत असताना मध्येच महेश म्हणतो की बाबा थांबा, माझं घर दिसतंय मला. आता ते दोघे खूप आनंदित होतात की फायनली त्यांना त्यांचं घर दिसलं आणि ते घराच्या दिशेने पळत सुटतात. तेवढ्यात तो बाबा मागून मोठ्यानं ओरडतो की थांबा थांबा पोरांनो, जाऊ नका, चूक करसाल. हे ऐकल्यानंतर ते दोघे जागेवरच थांबतात, पण मागे वळून बघत नाही. त्यांना खूप इच्छा होत होती की मागे वळून बघायची, पण ते मागे वळून बघू शकत नव्हते. ते पुढे बघूनच विचारतात की बाबा का अडवलंच तुम्ही आम्हाला, आम्हाला आमचं घर दिसतंय, आम्हाला जाऊ द्या आता. त्यावर ते बाबा आता पुढे बोलतात की नाही पोरा, हे तुझं घर नाही आहे, हा एक चकवाच आहे आणि या चकव्यामध्येच तुझं घर आहे. यामध्ये सगळं काही तुझा भ्रम आहे. माझं ऐका, तुम्ही फक्त सरळ रस्त्याने चाला. आता यावर संतोष आणि महेशकडे कुठला ऑप्शनही नव्हता, कारण आता त्यांच्यासोबत ज्या ज्या गोष्टी घडत होत्या त्या सगळ्या गोष्टी खूप विचित्र होत्या आणि हाच एक जाणकार ट्रस्टवरती माणूस दिसतोय की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. त्यामुळे आता ते तिघे पुन्हा रस्त्याने चालू लागतात. रस्त्याने ते दोघे जेव्हा जात असतात तेव्हा त्यांना जाणवतं की यार आपण रात्रीच्या 1-2 वाजता चाललोय, पण असं वाटतं की भर दुपारच्या 12-3च्या उन्हात आपण चाललोय. इतकी गरमी आणि इतके चटके आपल्या शरीरावर बसतात. आणि थोडंसंच अंतर पुढे गेल्यानंतर असं वाटतं की यार आपल्याला कोणी फ्रीजमध्ये ढकललं आहे की काय, एवढी थंडी वाजते. आणि त्याही थोडंसं पुढे गेल्यानंतर असं वाटतं की काय आपल्यावरच खूप जोराचा पाऊस पडतोय काय. अर्थातच तो पाऊस नव्हता, तो त्यांचा घाम होता. एवढ्या सगळ्या विचित्र प्रकारची फिलिंग त्यांना तिथे येत होती आणि त्यांना ती महसूससुद्धा होत होती. यात आणखी खूप विचित्र गोष्ट म्हणजे कधी कधी तर त्यांना एक बँड बाजाचाच आवाज यायचा, की जसे काय गावात कुठली तरी लग्नाची वरात चालली आहे की काय. चालत असताना आता संतोषला आणखी एक गोष्ट जाणवते. जेव्हा तो पुढे चालतोय त्याला असं वाटतं की आपल्या मागे फक्त बाबा नाही आहेत, त्यांच्या मागे 20 ते 25 जण चालत आहेत. त्यांच्या पावलांचे आवाज येत आहेत की एक मोठा ग्रुप आपल्या मागून चालतोय आणि त्यांच्या मागे बँडबाजाचा आवाज. असं वाटत होतं की ते जे गाव आहे, तो जो चकवा आहे, तो त्यांचं अटेन्शन ग्रॅब करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करतोय, की कधी ते एकदा माझ्याकडे मागे वळून बघतायत आणि मी यांना कायमचं या गावात अडकवतोय. म्हणून तर या सर्व गोष्टी होत होत्या की जेणेकरून त्यांचं लक्ष इकडे तिकडे विचलित होईल. आणि हे सगळे प्रकार बराच वेळ चालू होते. पण तितक्यात त्यांना एक आशेची किरण दिसली. आकाशामध्ये थोडंसं तांबडं फुटू लागलं होतं. महेश संतोषला विचारतो की हे कसं शक्य आहे, बघ ना जरा तिकडे. आपण या गावात आलेलो फक्त 1 ते 1.5 तास झाला असेल, सूर्य उगवायला अजून 3 ते 4 तास बाकी आहे. पण हे कसं शक्य आहे, एवढे 3 ते 4 तास डायरेक्ट कट झाले आणि सूर्य उगवताना दिसतोय आपल्याला. मागून चालणारे बाबा आता त्यांना बोलतात की पोरांनो इथेच थांबा आणि मी जे बोलतोय ते नीट ऐका. तुम्हाला दोघांना जर आपला जीव वाचवायचा असेल तर तो हाच चान्स आहे. महेश बोलतो की तुम्हाला म्हणजे तुम्ही नाही येणार का आमच्यासोबत. यावर तो म्हातारा हसून बोलतो, नाही, तुम्ही मगाशी मला विचारलेलं ना की मी कधी चकव्यात अडकलोय का, तर हो, मी चकव्यात अडकलोय, पण तिथून सुटलो नाही. मी कायमचाच या चकव्यात अडकलोय. जसं मी सांगितल्याप्रमाणे मी चकव्यात अडकलो आणि मला मागून माझ्या मुलीचा आवाज आला आणि मी तिच्या दिशेने बघितलं. आणि जसं मी तिच्या दिशेने बघितलं, मी कायमचा या गावात या चकव्यामध्ये अडकून गेलो. जसं मी तुम्हाला सांगितलं की मागे चुकूनही बघायचं नाही, पण ती चूक 20 वर्षापूर्वी मी केली. मला जेव्हा माझ्या मुलीचा आवाज आला, मी पाठीमागे वळून बघितले आणि ती चूक माझ्यासाठी खूप घातक ठरली, कारण तो आवाज फक्त एक भ्रम होता आणि त्यामुळेच मी या चकव्यात कायमचा अडकलो. आणि जेव्हा मी अडकलो तेव्हा मला कळालं की मी या गावात एकटा नाही आहे. या गावात 20 ते 25 जण अशीच आहेत जी ह्या चकव्यात अडकली आहेत. पण मी तुमची मदत केली कारण तुम्ही मला माझ्या मुलासारखे आहात. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला आता निघायचं असेल तर हीच वेळ आहे. तुम्ही इथे लवकरातून लवकर निघा. नाही निघला तर माझ्यासारखेही इथे कायमचे अडकून जाल. हा सूर्योदय काही जास्त वेळ टिकणार नाही आहे. ते दोघे आता बाबांना हात जोडून फुल स्पीडने धूम ठोकतात. पळता पळता आता त्यांना त्या गावची वेश दिसू लागली. ती दोघे त्या वेशीपाशी येतात आणि ती वेश क्रॉस करतात. क्रॉस केल्यानंतर त्यांना पुढे घनदाट झाडी लागते. ते झाडीतून कसे बसे इकडे निघतात आणि बाहेर रस्त्याला येतात. रस्त्यावर आल्यावर त्यांना कळते की आपलं तर हे गावच नव्हतं. आपण एका वनराईत अडकलो होतो. तिथे खूप सारं जंगल होतं आणि एक खूप जुना रस्ता त्या वनराईतून जात होता, जो की एक शॉर्टकट होता आपल्या गावात जाण्यासाठी. पण तो रस्ता जास्त कोणी यूज करत नाही आणि आपल्या गावात पण त्या रस्त्याबद्दल जास्त बोललं जात नाही. हे महेशला आणि संतोषला चांगलं आठवत होतं, कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तिथून कधीच जाऊन दिलं नाही. आणि का जाऊन नाही दिलं याचं कारण आत्ता त्यांना कळतंय.
ते रस्त्यावर आपल्या गावाच्या दिशेने बघतात आणि त्यांना खूप बरं वाटतं आणि एक मोठा निश्वास सोडतात की फायनली आपल्याला आपलं गाव दिसलं. पण यात आणखी एक फन फॅक्ट काय माहिती आहे का? जेव्हा ते दोघं त्या घनदाट झाडीच्या बाहेर येतात ना, तेव्हा त्यांच्या डोक्यावरती आकाशामध्ये सूर्य नव्हता, अजून पण चांदणेच होते. महेश आता त्याचं घड्याळ चेक करतो आणि त्याला दिसतं की घड्याळामध्ये अजून पण रात्रीचे 3 वाजलेत. ते कसेबसे रात्रीच्या आपल्या घरी जातात आणि झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर ते गावात थोडीशी चौकशी करतात आणि त्यांना ऐकू येतं की आपल्या गावातून आणि शेजारच्या गावातून बरेचसे लोक हरवले आहेत. हरवले हा शब्द पोलिसांचा, पण ते जे म्हणत होते गावातले लोक ते गायब झालेत. आणि संतोष आणि महेशला चांगलं माहिती होतं की ते लोक कुठे गायब झालेत. आता तुम्हीच बघा, या जगामध्ये, या भारतामध्ये अशा कितीतरी विचित्र गोष्टी घडतात, पण तेही खूप मोजक्या लोकांसोबत. आता या दोघांचं नशीब चांगलं की त्यांना तो बाबा भेटला, पण प्रत्येकाचंच नशीब तसं नसतं. आणि हो, सगळ्याच एंटिटीज किंवा सगळी जी भूतं असतात ते काय वाईट नसतात, पण सगळ्या चांगल्या पण नसतात. तर ही होती महेश आणि संतोषसोबत घडलेली आपबीती. एक असा चकवा जो की कोणालाही लागू शकतो. तुम्हाला जर ही स्टोरी आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आकाशवाणी हॉररला. आणि आता सबस्क्राईब केले तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.